अरे उठा उठा, पावसाळा आला, मोती साबण नाही तर धबधब्यात जाऊन स्नान करण्याची वेळ झाली. बरं, या व्हिडिओत मी तुम्हाला 10 असे धबधबे सांगणार आहे ज्याच्यामध्ये ठोसेगर नाही, बुशी डॅम नाही, देवकुंड नाही, एकदम ऑफबीट धबधबे. तिथे जायचं कसं, ट्रेक करावा लागतो का, काही धबधबे तर असे आहे की तुम्ही लहान मुलांना तिथे घेऊन जाऊ शकता. सगळी माहिती सांगणार आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तजी. हक्काच्या ट्रॅव्हल गाडीच्या नवीन भागात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि जनरली वीकेंडला कुठेही धबधब्यात गेलं की बनियनवर ट्रिपल सीट उई असं ओरडत फिरणारी पोरं, खूप जास्त गर्दी, पाणी कमी आणि माणसं जास्त असं दिसतं. त्यामुळे तुम्हाला 10 बेस्ट धबधबे मी तुम्हाला सांगणार आहे. आपण लगेचच सुरुवात करूया. पण थांबा, मला खूप महत्त्वाची गोष्ट तुमच्या सोबत शेअर करायची. जेव्हा केव्हा मी असे ऑफबीट स्पॉट्स, गर्दी नसणारी ठिकाणं तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो, तेव्हा मला नाही का अशा लय कमेंट येतात की अरे तू सांगतोय तिथे आता गर्दी होणार, निसर्गाची हानी होणार, तू काय करतोयस, ही गावं सगळी खराब होणार. म्हणजे मला ही मानसिकताच समजत नाही. म्हणजे आपण असं छान असं गुबगुबीत शहरात राहायचं आणि जेव्हा आपण 2 दिवस वर्षातनं एकदा तिथे जाऊ तेव्हा तिथे कमी गर्दी असावी म्हणून ती जागा कोणालाच कळायला नको. म्हणजे त्यांना रोजगार न मिळेना का, नाही का, तिथे विकास न होईना का, आपला कम्फर्ट महत्वाचा. ही कसली मानसिकता आहे. उलट मला असं वाटतंय की महाराष्ट्रातली ही छोटी छोटी ठिकाणं लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत. त्यामुळे काय होईल, खूप लोक तिथे जातील, तिथे रोजगार निर्माण होईल, तिथल्या लोकांना तिथेच काम मिळेल. आणि मला एक सांगा, म्हणजे आपण असं आधीच ठरवतोय का की गर्दी झालं की ती जागा खराब होणार? ही आपली जबाबदारी जास्त वाढतीये की गर्दी झाल्यावर सुद्धा आपण ती जागा स्वच्छ ठेवायला पाहिजे. इटली नंतर स्वित्झर्लंड या लोकांनी जर या गोष्टींचा असा विचार केला असता तर ही ठिकाणं पॉप्युलरच झाली नसती. आपण म्हणतो ना की जगप्रसिद्ध ठिकाणं, मग महाराष्ट्रातली ठिकाणं जगप्रसिद्ध कधी होणार? जेव्हा ती लोकांपर्यंत पोहोचतील. आधी आपल्या लोकांपर्यंत तरी पोहोचू द्यात, मग ती जगात पोहोचतील. नायगरा फॉल्सनी जर हा विचार केला असता की गर्दी नको, आपण स्वच्छता पाळूयात ना. त्यामुळे ही जी घाणेरडी खुजी मानसिकता आहे ना की गर्दी नको, त्यामुळे सांगायलाच नको, हा त्याच्यावरचा उपायच नाही. तर उपाय काय? आपण तिथे गेल्यावरती आपण ती जागा स्वच्छ ठेवूयात. फार प्रवचन झालं. आता आपण मूळ आपल्या धबधब्याकडे जाऊयात. तर आपला पहिल्या धबधब्याचा स्पॉट आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यामध्ये. आणि चंदगड आंबोली हा जो हायवे आहे त्या हायवेवरतीच आहे सुंडी धबधबा. आता इथे जाण्यासाठी थोडी पायवाट आहे. 15 ते 20 मिनिटं चालावं लागेल. खूप काही सोपी पायवाट नाही, पण फार जास्त अवघड सुद्धा नाही. काही ठिकाणी तुम्हाला उतरावं लागेल. पावसाळ्यामध्ये काळजी घ्या, कारण स्लिपरी तो सगळा रोड होतो. त्यामुळे 15-20 मिनिटात तुम्ही त्या धबधब्यापाशी पोचाल. खूप मोठा धबधबा आहे, फार सुंदर धबधबा आहे आणि इतका फारसा रिस्की नाही. फॅमिलीसोबत जाऊ शकता. जर तुमचं मूल 7 किंवा 8 वर्षापेक्षा मोठं असेल तर संपूर्ण कुटुंब सुद्धा तिथे जाऊ तुम्ही शकता. आता त्या गावामध्ये खाण्याची काय फारशी सोय नाहीये. शक्यतो खाण्याचे पदार्थ सोबत न्या, पण अजिबात गर्दी नसलेला आणि खूप सुंदर धबधबा आहे. खरं तर पावसाळ्यामध्ये चंदगड असेल किंवा चंदगड आंबोली जो रस्ता आहे ना, खूप सुंदर रस्ता आहे. संपूर्ण हिरवागार असतो आणि खूप सारे धबधबे तुम्हाला वाटेत सुद्धा लागतील. छान वर्षा सहल प्लॅन करण्यासाठी, एक दिवसाची ट्रिप प्लॅन करण्यासाठी सुंडी धबधबा आणि तिथनं तुम्ही थेट आंबोलीला सुद्धा जाऊ शकता. तर आपला दुसरा धबधबा आहे बरकी धबधबा. आता आपण कोल्हापुरात आलोच आहोत, तर कोल्हापूर मधलाच हा स्पॉट आहे. कोल्हापूरमधनं गगनबावड्याला जाताना बरकी नावाचं गाव लागतं. कोल्हापूरपासून साधारण 1 तासाच्या अंतरावरती आहे. 50 किलोमीटर अंतर आहे. परत हा संपूर्ण एरिया संपूर्ण डोंगरामध्ये आणि जंगलामध्ये वसलेला आहे. बरकी गाव सुद्धा खूप सुंदर आहे. बरकी गावात एंटर होताना तुम्हाला छोटासा ब्रिज लागतो, नदी वाहते, बरकी धरण सुद्धा आहे आणि तिथून प्रॉपर पायवाट आहे. तिकीट आहे धबधब्यासाठी 20 रुपयाचं. परत बॅकवॉटरची बोट व्यवस्था आहे आणि त्या बोटीतनं पण तुम्ही त्या धबधब्याला जाऊ शकता. दोन्ही ऑप्शन्स तुमच्यासाठी आहेत. ज्यांना चालायचं नाही त्यांना बोटीतनं थेट धबधब्याला जाता येईल, किंवा ज्यांना छान चालायचंय, कारण परत तो रस्ता इतका सुंदर आहे ना, वाटेत खूप छोटे छोटे धबधबे सुद्धा आहेत. त्यामुळे संपूर्ण 1 दिवसाची ट्रिप या बरकी धबधब्यासाठी तुम्ही प्लॅन करू शकता. आणि खाण्याची तिथे छोट्या छोट्या टपऱ्या आहेत, कणसं वगैरे मिळतात. काही ठिकाणी तुमची जेवणाची सुद्धा व्यवस्था होते घरगुती, पण ठीकठाक आहे. आणि धबधबा मोठा आहे खूप, त्यामुळे पायवाट जी आहे प्रॉपर रेलिंग आहे, पण तरी सांभाळा स्वतःला, कारण परत रस्ता हा खूप स्लिपरी होतो. तुम्ही म्हणाल अरे भाऊ कोल्हापूरचे स्पॉट सांगतोय, आम्ही राहायला मुंबईला आहे, पुण्याला आहे, जवळचा स्पॉट सांग. तर तिसरा धबधबा आहे खोपोलीतला टाटा पॉवर प्लॅन्टच्या इथला धबधबा. परत खोपोली स्टेशनपासून अगदी जवळ आहे. स्टेशनपासून 10 मिनिटाच्या अंतरावरती खूप प्रसिद्ध गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे आणि तिथूनच 15 ते 20 मिनिटं चालून हा धबधबा आहे. पायवाट सोपी आहे, मध्ये एक छोटासा ओढा आहे, पण लहान मुलं असतील तरी तुम्ही जाऊ शकता. आणि हा जो धबधबा आहे हा खूप मोठा नाहीये, छोटासा धबधबा आहे आणि नदीचा प्रवाह आहे आणि तो सेफ आहे. तरी शक्यतो फार किडे करू नका, पाण्याची खोली बघा, पण निवांत तुम्ही तिथे डुबकी मारू शकता.
शक्यतो रविवार टाळा, कारण खोपोली खूप ॲक्सेसेबल असल्यामुळे रविवारी खूप जास्त गर्दी असते. शक्यतो वीकडेजला तुम्ही इथे जा. सुरेख धबधबा आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही बजेट ट्रॅव्हलर असाल, तुमच्याकडे बजेट कमी असेल, तर गगनगिरी महाराजांचा जो आश्रम आहे तिथे दुपारी 1 ते 2च्या सुमारास काहीतरी 20 का 30 रुपयाला थाळी मिळते. तर म्हणजे धबधब्यात मनसोक्त भिजून स्वस्तात जेवून परत ट्रेनने तुम्ही परत तुमच्या ठिकाणी जाऊ शकता. बाय द वे, इतके चांगले धबधबे तुम्हाला सुचवतोय, तुम्ही असे छान निसर्गामध्ये तिथे जाल, पाण्यात भिजाल, बघ माझी आठवण येते का? म्हणजे आठवण नाही येणार पण निदान सबस्क्राईब तरी करा तुम्ही. अशा पद्धतीने माझी आठवण काढा. एवढ्या तुम्हाला गोष्टींची माहिती मी देतोय, तुम्हाला एकच काम करायचं, सबस्क्राईब करायचंय. प्लीज सबस्क्राईब करा. तर आपला पुढचा धबधबा आहे पालघर जिल्ह्यातला जव्हार गावातला डोमझिरा धबधबा. खरं तर पावसाळ्यासाठी जव्हार गाव सुद्धा खूप सुंदर आहे. आपण पावसाळ्यात फिरण्याचे 15 स्पॉट्स असा वेगळा व्हिडिओ केलाय, तुमचा राहिला असेल तर नक्की बघा. त्यामध्ये मी जव्हारबद्दल व्यवस्थित माहिती दिलेली आहे. पण या जव्हार गावातलाच धबधबा आहे डोमझिरा धबधबा. तर इथे पोचायचं कसं? तुम्ही ट्रेन निघालात तर पालघरला उतरायचं. पालघरवरून जव्हारला जाण्यासाठी प्रॉपर रेग्युलरली एसटी असते आणि जव्हारला आल्यावर तुम्ही एसटीतनं उतरा आणि तुम्हाला रिक्षा थेट त्या धबधब्याच्या स्पॉटपर्यंत पोचवेल आणि तिथून साधारण 20 ते 30 मिनिटं तुम्हाला चालावं लागेल. परत सांगतोय की हा थोडासा अवघड म्हणजे ट्रेक आहे. अवघड का? कारण खडकाळ रस्ता आहे आणि मध्ये छोटासा नदीचा प्रवाह लागतो. त्यातून तुम्हाला पास होऊन ती नदी पार करून मग त्या धबधब्यात जावं लागतं. त्यामुळे शक्यतो जर लहान मुलं असतील तर अवॉइड करा आणि रिक्षा तुम्हाला तिथपर्यंत पोचवेल. स्वतःची गाडी असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. सुरेख धबधबा आहे, तुम्हाला थेट उडी मारता येईल कारण असा 10-15 फुटीच धबधबा आहे. आणि तुम्ही असंही करू शकता, बऱ्याच वेळा जव्हार गावामध्ये गाईड तुमच्या सोबत येऊ शकतो, तो धबधबा दाखवेल, तो तुम्हाला बाकीची पण ठिकाणं दाखवू शकतो. म्हणून सांगतोय की अशी ऑफबीट ठिकाणं लोकांपर्यंत पोहोचती ना, तिथल्या लोकांना रोजगार मिळतो. सगळ्यांनाच शक्य होत नाही शहरामध्ये शिफ्ट होणं, शहरात येऊन गर्दी करणं. काही लोक तिथे राहूनच त्यांचा व्यवसाय करत असतात. अशा लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्या ठिकाणी जास्तीत जास्त टुरिस्ट गेले पाहिजेत. त्यामुळे ही जागा लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आपला पुढचा स्पॉट आहे पुण्यातला. आता पुण्यातलं पानशेत आणि वरसगाव धरण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर वरसगावला एक सुंदर छोटासा धबधबा आहे. वरसगाव पानशेत रस्त्यावरतीच हा धबधबा आहे. अगदी हार्डली 5 मिनिटं चालावं लागेल. तुम्ही लहान मुलांना पण सोबत घेऊन जाऊ शकता. म्हणजे फॅमिलीसाठी सुद्धा हा धबधबा एकदम सुटेबल आहे. छानपैकी निवांत म्हणजे पानशेत बघितल्यानंतर किंवा तिथे बोटिंग वगैरे केल्यानंतर येताना किंवा जाताना सुद्धा तो धबधब्याचा स्पॉट आरामात तासाभरामध्ये तुम्ही कव्हर करू शकता. खाण्याची व्यवस्था तुमची वरसगाव किंवा पानशेतमध्ये होऊ शकते. तिथे पाटी वगैरे नाहीये, पण तुम्ही स्थानिकांना विचारा किंवा वरसगाव किंवा कुठल्याही त्या गावात गेल्यावर त्यांना धबधब्याबद्दल जर विचारलं तर जनरली स्थानिकांना माहिती असतं. आणि जितक्या धबधब्यांची लिंक गुगलवरती अवेलेबल आहेत त्या सगळ्या आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देऊच. आपला पुढचा स्पॉट आहे पुणे जिल्ह्यातलाच नाणेघाट रिव्हर्स धबधबा, जो आहे जुन्नर तालुक्यामध्ये. पुण्यापासून साधारण 150 किलोमीटर अंतरावरती आहे. मुंबईपासून पण तेवढंच अंतर साधारण आहे. आणि रिव्हर्स धबधबा का? कारण वाऱ्यामुळे तो धबधबा उलटा म्हणजे तो प्रवाह पूर्णपणे उलटा येतो आणि वेगळाच एक्सपिरियन्स तुम्हाला तिथे मिळू शकतो. नाणेघाट ट्रेकसाठी पण खूप छान आहे. तो संपूर्ण एरियाच खूप सुंदर आहे. म्हणजे नाणेघाटापर्यंत जाणारा जो रस्ता आहे जुन्नरपासनं, तो इतका सुंदर आहे. म्हणजे इतक्या ठिकाणी तुम्ही थांबाल. असंख्य धबधबे तिथे असतात. परत सांगतो की शक्यतो वीकेंडला अवॉइड करा कारण खूप जास्त गर्दी असते. साधारण 15 ते 20 मिनिटाचा ट्रेक आहे. म्हणजे पायवाटच आहे, खडकाळ आहे थोडीशी. तुम्ही जाऊ शकता. तिथे त्यांनी प्रॉपर रेलिंग केलंय कारण तो उलटा धबधबा येतो. फार रेलिंगच्या जवळ जाऊ नका कारण वारा खूप जास्त असतो. आणि खाण्याची व्यवस्था तुमची जुन्नरमध्ये होऊ शकते. तिथे काही टपरे आहेत. वीकेंडला भरपूर टपरे असतात. वीकडेजला फारशी सोय तुमची होणार नाही. तिथे पोहोचण्यासाठी प्रॉपर 2 ते 2.5 तासाचा ट्रेक आहे. म्हणजे जाऊन येऊन तुम्हाला 4 तास लागतील. तर तुम्ही स्वतः करू शकता, स्थानिकांना विचारू शकता. बऱ्याच वेळा तिथले गाईड सुद्धा तुमच्या सोबत येऊ शकतात जर तुमचा ग्रुप असेल तर. किंवा आता बऱ्याच ज्या ट्रेकिंग जे ग्रुप्स आहेत ना, ते नाणेघाट रिव्हर्स धबधब्याचे प्रॉपर ट्रेक प्लॅन करतात वीकडेजला सुद्धा आणि वीकेंडला सुद्धा. तर मी सजेस्ट करेन की शक्यतो त्यांच्या थ्रू जा. जर तुम्ही नवे असाल तर, फार तुम्ही रेग्युलरली ट्रेक करत नसाल तर त्यांच्यासोबत जा. पण चालणं बऱ्यापैकी आहे हे लक्षात ठेवा. तर आपला पुढचा धबधबा आहे नाणेमाची धबधबा, जो आहे रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये. आणि हा अप्रतिम धबधबा आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्ही महाराष्ट्रात आहात. एकतर नाणेमाची जे गाव आहे ते महाडपासून साधारण अर्ध्या पाऊण तासाच्या अंतरावरती आहे. हा संपूर्ण रस्ता अप्रतिम आहे. म्हणजे आत्ता तर जुलै महिन्यामध्ये किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये संपूर्ण हिरवीगार शेती, हिरवेगार डोंगर, मध्ये असंख्य धबधबे आणि मग नाणेमाची गाव लागतं. त्या गावाच्या तिथे तुम्ही तुमची गाडी पार्क करू शकता. पब्लिक ट्रान्सपोर्ट तिथे फारसं नाहीये चांगलं. तर नाणेमाची गावापासून साधारण पाऊण तासाच्या अंतरावरती नाणेमाची धबधबा आहे. आणि तो जो काही धबधबा आहे कम्प्लिटली बाहुबली टाईप लोकेशन नाही का असंच तुम्हाला वाटेल. मोठा धबधबा आहे, खूप मोठा. फक्त जपून, कारण पायवाट छोटीशी आहे आणि धबधब्याच्या
फार पुढे जाऊ नका, कारण रेलिंग्स वगैरे काहीच नाहीयेत, पण तो तुम्ही लांबनं सुद्धा एन्जॉय करू शकता. खाण्याची व्यवस्था शक्यतो होणार नाही. नाणेमाची गावात शक्यतो होऊ शकते व्यवस्था खाण्याची, जर आधीच ऑर्डर दिलीत तर. तुम्हाला गाईड सुद्धा सोबत मिळू शकतो नाणेमाची गावामध्ये. जर तुमचा ग्रुप असेल तर शक्यतो गाईडला सोबत घेऊन जा. तर आता आपण कोकणात आलोच आहोत, तर आपला पुढचा स्पॉट आहे, पुढचा धबधबा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबोलीतला कवळशेत धबधबा. आणि हा सुद्धा रिव्हर्स धबधबा आहे. वाऱ्यामुळे हा धबधबा असा उलटा जातो. कवळशेत हा खूप प्रसिद्ध पॉइंट आहे आंबोलीतला. खरं तर पावसाळ्यामध्ये आंबोली म्हणजे स्वर्ग असतो. तुम्ही 2 दिवस निवांत आंबोलीत राहू शकता. संपूर्ण धुकं असतं आणि आंबोलीला खूप छान होमस्टे सुद्धा आहेत, प्रॉपर लॉज रिसॉर्ट सुद्धा आहेत. छान आहे हा संपूर्ण परिसरच फिरण्यासाठी खूप छान आहे. खाण्याची पण तिथे चांगली व्यवस्था तुमची होऊ शकते. वीकेंडला अजिबात जाऊ नका, कारण कवळशेत पॉईंटवरती म्हणजे धबधबा, पाणी कमी आणि माणसं जास्त असा पूर्णपणे नजारा असतो. खूप जास्त गर्दी तिथे होते, त्यामुळे शक्यतो वीकडेजला जा. पण हा सुद्धा खूप देखणा आणि सुंदर धबधबा आहे. तर आपला पुढचा धबधबा आहे, म्हणजे तुम्ही इमॅजिनच करणार नाही इतकी अप्रतिम जागा आहे. आणि अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले जवळचा फोपसंडी धबधबा. खरं तर फोपसंडी नावाचं एक गाव आहे आणि त्याच्या जवळ हा धबधबा आहे. आणि हे इतकं सुंदर गाव आहे फोपसंडी. चहूबाजूनी डोंगर आणि याचा इतिहास पण खूप इंटरेस्टिंग आहे. इथे पोप नावाचा इंग्रज अधिकारी होता, त्याला हे गाव खूप आवडलं. त्याने तिथे जाऊन स्वतःचं घर बांधलं आणि तो दर रविवारी तिकडे जायचा. त्यामुळे दर संडेला हा येतो. पोप संडे करत त्या गावाचं नाव झालं फोपसंडे आणि त्यामुळेच ह्या गावाला फोपसंडे असं म्हणतात. तो जो इंग्रज अधिकारी आहे त्याच्या घराच्या भिंती अजूनही तिथे आहेत. म्हणजे एकदम त्याने असं माचीवरतीच घर बांधलं होतं. आणि गाव सुंदर आहे. जाण्याचा रस्ता तर फार अप्रतिम आहे. म्हणजे तुम्ही इतक्या ठिकाणी थांबाल, शक्यतो स्वतःची गाडी घेऊन जा, त्यामुळे आपल्याला मनात येईल तिथे थांबता येतं. खूप छोटे छोटे धबधबे तुम्हाला वाटेत लागतील. संपूर्ण हिरवागार परिसर असतो हा जुलै आणि ऑगस्टमध्ये. त्या गावात गेल्यानंतर साधारण 15 ते 20 मिनिटाचा ट्रेक आहे. ट्रेकपेक्षा चालणं म्हणेन मी, फार जास्त काही अवघड नाहीये. खाण्याची व्यवस्था तिथे नाहीये, म्हणजे वीकेंडला काही टपऱ्या असतात, पण शक्यतो सोबत खाण्याचे पदार्थ ठेवा. आणि इथे सुद्धा शक्यतो वीकडेजलाच जा. पण हा खूप वेगळा धबधबा आहे आणि इथे फारशी लोक जात नाहीत. आणि भारी गोष्ट म्हणजे धबधब्याजवळ गुहा सुद्धा आहे आणि त्या गुहेमध्ये लोक राहतात. त्यांच्याशी पण तुम्हाला बोलता येईल. ते स्थानिक लोक पण खूप फ्रेंडली आहेत. सोबत तुम्हाला गाईड सुद्धा ते देऊ शकतात. त्यामुळे छान वेगळा अनुभव असेल फोपसंडी धबधब्याचा. आता बास का भाऊ, पावसाळ्याचे दिवस आणि तामणीशिवाय चालतंय का? तामणीतला एकतरी स्पॉट पाहिजेच. नाही, घाबरू नका, मी देवकुंड धबधबा तुम्हाला सांगत नाहीये, कारण देवकुंड धबधब्याच्या गर्दीचे रील्स तुम्ही खूप बघितले असतील. कारण हिडन धबधबा, हिडन असं म्हणत तो इतक्या लोकांनी दाखवला की तो खूप पॉप्युलर झाला. पण परत एकदा सांगतो की देवकुंड धबधबा सुद्धा तिथे शनिवार रविवारी जास्त गर्दी असते. तुम्ही वीकडेजला गेलात ना तर तिथे अजिबात गर्दी नसते. तर देवकुंडपासनं 7 किलोमीटर अंतरावरती आहे बेडगाव धबधबा. आणि हा सुद्धा वेगळाच धबधबा आहे, कारण इथे तुम्हाला थेट जंप, म्हणजे म्हणतात ना की वॉटरफॉल जंप, तशी ऍक्टिव्हिटी इथे करता येईल. इथे ग्रुप असतात. 200 रुपये तिकीट आहे. तुम्हाला लाईफ जॅकेट मिळतं आणि ते घालून तुम्ही थेट उडी मारू शकता. पण परत एकदा सेफ्टी ज्या आहेत त्या सगळ्या पाळा. तो धबधबा आहे, खडकाचे असे प्रॉपर शेप तयार झालेत आणि त्यातनं पाणी खळखळत जातं. त्यामुळे पावसाळ्यात मस्तपैकी भिजण्यासाठी, एक दिवसाच्या ट्रिपसाठी हा धबधबा बेस्ट आहे. इथे पण आता 200 रुपये तिकीट आहे. त्यामध्ये म्हणजे लाईफ जॅकेट सुद्धा येतं. विदाऊट लाईफ जॅकेट हा असेल तर काही 50 ते 60 रुपये तिकीट आहे. तर हा सुद्धा धबधबा तुम्ही नक्कीच बघू शकता. आणि देवकुंड तर आहेच. एक महत्त्वाची सूचना म्हणजे हे सगळेच जे धबधबे आहेत, जेव्हा खूप जास्त सलग पाऊस पडतो तेव्हा प्रवाह खूप जास्त वाढतो. त्यामुळे बऱ्याच वेळा बंद पण ठेवतात ते सेफ्टीसाठी आणि जाणं योग्य पण नाही तिथे. त्यामुळे आधी चौकशी करा. शक्यतो पायात बूट घाला. काही लोक जीन्स वगैरे घालून जातात धबधब्यामध्ये, कारण तुम्ही जर अनकम्फर्टेबल कपडे घातले तर पडायची भीती असते. त्यामुळे त्यांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या आपण पाळूयात, सगळे नियम पाळूयात. फार जास्त नाही का रील करायच्या फंदात नको पडायला असं मला वाटतं. त्यामुळे सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन आपण धबधब्याचा आनंद घेऊयात. तर हे होते आपले 10 धबधब्यांचे स्पॉट. अजून कुठले जर मिस झाले असतील तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. कोकणातले पण 10 इंटरेस्टिंग स्पॉट्स आम्ही घेऊन येणार आहोत. असेच आपण वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येत राहू. त्यामुळे रविवार आणि बुधवार अजिबात चुकवायचा नाही. परत भेटूयात. तोपर्यंत हॅपी जर्नी.